पवन आणि सोनू दोन सख्खे भाऊ होते। त्यांच्या आईने मरण्याच्या आधी पवनला सोनूची जिम्मेदारी दिली होती, कारण पवन चतुर होता आणि सोनू खूप साधा। माझ्या बाळांनो, माझा मृत्यू जवळ आला आहे आणि मला सोनूची काळजी वाटते। तो खूप साधा सुधा आहे, त्याचं आयुष्य कसं व्यर्थी लागेल आणि वरून तो एका पायाने अपंग पण आहे। आई, तू अशी का बोलत आहेस? बाळा, एक ना एक दिवस तर सगळ्यांना जायचंय। माझी वेळ आली आहे। मी तुझ्या बाबांजवळ चालले। पवन, सोनूची जिम्मेदारी मी तुझ्यावरती सोडून जाते। जे आपलं शेत आहे त्यामध्ये शेती कर आणि तुझं आयुष्य व्यतीत कर। सोनूची काळजी घे। आणि हे बोलून सोनूच्या आईचा मृत्यू होतो। सोनूला खूप वाईट वाटतं। पवनला आईच्या जाण्याचे दुःख तर होतच, पण त्याला खूप आनंदही होतो की त्याच्या जवळ शेताचा एक छोटासा तुकडा आला आहे आणि आता त्याचं राहिलेलं आयुष्य खूप चांगलं व्यतीत होईल। आई गेली तर गेली, आता सगळी जबाबदारी माझ्यावर आणली। या अपंग सोनूचा आणखी किती सांभाळ करू मी? माझा पण परिवार आहे, माझे पण मुलं बाळ असणार। या मूर्ख सोनूला मी माझ्या सोबत ठेवणार नाही, मी असं नाही होऊ देणार। पवन विचार करत असायचा की तो सोनूला त्याच्यापासून कसं लांब ठेवेल। तेवढ्यात त्याच्या लढाऊ डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो सोनूला आवाज देतो। बघ सोनू, आई तर आपल्याला सोडून गेली आहे, आता तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आली आहे। आता एवढं मोठं वावर आहे, त्या एकट्याला मी कसं सांभाळू शकतो? मला तर शेती पण नाही करता येत। आता एवढ्या मोठ्या शेतामध्ये मी शेती कशी करणार? हे तर मला येतच नाही, कारण मी आईसोबत कधी शेती तर केलीच नाही। फक्त तूच होता की जो शेती बघायचा त्यांच्यासोबत। आईने मला कधी शेतात जाऊच नाही दिलं, फक्त अभ्यास करायला लावायची। भैया, तुम्ही काळजी का करता? मी पूर्ण शेत सांभाळेल, तुम्ही फक्त शिक्षणावरती लक्ष द्या। सोनू, तू किती चांगला आहेस। तू शेतीची जबाबदारी घेऊन माझं पूर्ण ओझं कमी केलंय। तू शेती सांभाळ, मी अभ्यासावर लक्ष देतो। सोनू कडक उन्हामध्ये शेती करत होता। शेतामध्ये चण्याची डाळ आणि गहू उगवतो, जे खूप चांगलं टवटवीत शेत उभं राहतं। आणि त्यांना पाहून सोनू खूप जास्त आनंदी होत होता, कारण त्यांनी ते केलेलं कष्ट होतं। तो पळत पळत पवनकडे जातो। अरे थांब, का पळत आहेस? एवढं पण काय घडलंय की त्यामुळे तू एवढा पळत आहेस? तुझ्याकडनं तर चालणं पण होत नाही, तर मग कशाला पळत आहेस? दादा, गोष्टच अशी आहे, बघा ना, माझे कष्ट पणाला लागले। गव्हाचे शेत किती छान आले आहे, हवेमध्ये असे फडकतायत जसं की सोनं आहे। चण्याची डाळ आणि गहू खूप छान झालेत ह्या वेळेस। अच्छा, खरंच? पवन जेव्हा शेतामध्ये गहू आणि डाळीला पाहतो तर त्याला खूप आनंद होतो आणि त्याच्या मनामध्ये एक लालच येतो। जर हा सोनू इथेच राहिला तर मला याला अर्धा हिस्सा द्यावा लागेल। जर मी असं केलं तर याला काही गहू आणि चना देऊन याला रफादफा करूया। बघ सोनू, तू मेहनत केली, खूप चांगली गोष्ट आहे, पण मी कधीपर्यंत तुझं पालन पोषण करणार? तू आपल्या हिस्स्याचे गहू आणि चना घेऊन इथून निघून जा। दादा, तू असं का बोलतोयस? आईने तुला आणि मला सोबत राहायला सांगितलं होतं। आई आता या जगात नाहीये, म्हणून तू पण इथून निघून जा लवकरच। पवन सोनूला धक्के मारून पळवून लावतो। सोनू परेशान होऊन एका नदीच्या किनारी बसलेला असतो। तेवढ्यात त्याचा मित्र अनिल तिथे येतो आणि त्याला त्याच्या उदासीचं कारण विचारतो। सोनू सगळी गोष्ट अनिलला सांगतो। अनिल त्याचं बोलणं ऐकून त्याला त्याच्यासोबत घरी येण्यासाठी विचारतो। अरे, मला माझ्या भावाकडून ही अपेक्षा नव्हती, मला घराच्या बाहेर हकललं। आता मी कोणाच्या सहाय्याने जगू? हे मुठभर गहू आणि मुठभर डाळ घेऊन मी कसा गुजारा करू? चूक तर तशी भावाची पण नाहीये,
माझ्यासारख्या अपंगाला आणि मंदबुद्धीला तो सोबत ठेवेल तरी पण का? तू काळजी का करतोय? तू मंदबुद्धी नाहीये, तू तर खूप सरळ आहेस आणि प्रत्येकाला आपल्या खासियत बद्दल माहित नसतं. तू चिंता नको करूस, माझ्या घरी चल. माझ्या आईने आज डाळ भाजी बनवली आहे. चल, तुला खाऊ घालतो. सोनूने नाही म्हणल्यावरती पण अनिल सोनूला त्याच्या घरी घेऊन जातो आणि घरी गेल्यानंतर डाळ पक्वान खाऊ घालतो आणि ते सोनूला खूप जास्त आवडतं. हे तर खूप छान आहे. असं वाटतं हे खातच राहावं. मी एवढं चांगलं जेवण कधीच जेवलो नाही. माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. जर तू असं केलं तर या डाळीचा आणि गहूचा उपयोग डाळ भाजी बनवण्यासाठी केला तर? म्हणजे मी असं करू शकतो? माझ्याकडे कोणती जागा पण नाहीये. तू याची काळजी नको करूस, त्याचा जुगाड मी करून देईन. अनिल सोनूची मदत करतो आणि त्याच्या मदतीने सोनू दाल पक्वान बनवतो. पण तिथे कोणतंही ग्राहक दाल पक्वान खायला नाही येत. तेवढ्यात एक आजी तिथे पोहोचते आणि त्याला जेवण मागते. माई, आजच दुकान चालू केलंय. कोणतंच ग्राहक नाही आलं. तुम्हीच माझे पहिले ग्राहक आहात. तुम्हाला मी दाल पक्वान नक्की खाऊ घालेल. पण बाळा, आज तू पहिल्यांदा जेवण बनवलं आहेस, पण माझ्या जवळ तुला द्यायला काहीच नाहीये. तुमच्या जवळ तर खूप किमती गोष्ट आहे आणि ते आहे तुमचा आशीर्वाद. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या आणि हे दाल पक्वान खावा. आजी डाळ पक्वान खाऊन खूप आनंदी होते आणि ती तिच्या बटव्यामधून थोडीशी चण्याची डाळ काढून, माझ्या जवळ तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण ही चण्याची डाळ आहे. ह्याला आशीर्वाद समजून तुझ्या जवळ ठेव आणि ह्याला तुझ्या डाळीमध्ये मिळव. आणि हे बोलून तिथून ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी सोनू पुन्हा एकदा दाल पक्वान बनवतो आणि आजीने दिलेले ते दाणे त्या पक्वानामध्ये घालतो. जशी ती डाळ बनते तर ग्राहकांची लाईन लागलेली असते आणि संध्याकाळपर्यंत त्याचा खूप गल्ला साठतो. त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास होत नाही. मला तर विश्वासच होत नाहीये. एकाच दिवसात मी एवढे सगळे पैसे कमावले. काल रात्रीपर्यंत एकही ग्राहक नव्हता आलं. हे सगळं तुझ्या इमानदारीचं फळ आहे. तू त्या म्हातारीला जे जेवण खाऊ घातलं होतं त्या बदल्यामध्ये तिने जी डाळ तुला दिली होती, तो याच डाळीचा प्रभाव आहे. ते डाळीच्या रूपात तुला आशीर्वाद देऊन गेली आहे, ज्यामुळे तुझी रात्रभरामध्ये खूप कमाई होणार आहे. आता ही डाळ भाजी खूप जादुई बनली आहे. सोनूला हे ऐकून खूप आनंद होतो आणि तो त्याचं परोपकार चालूच ठेवतो. दाल पक्वान सगळ्यांना पोट भरून खाऊ घालून संध्याकाळी ज्यावेळेस दाल पक्वान शिल्लक राहतो तर तो त्यांना त्या लोकांना देतो ज्यांच्या घरामध्ये त्या दिवशी जेवण बनलेलं नसतं. तो गरीब लोकांमध्ये हे सगळं दाल पक्वान वाटून टाकतो. तो दिवस रात्र एक करून तरक्की करतो आणि अमीर बनतो. आज सुद्धा मालतीच्या घरी धान्याचा एक कणही नव्हता. मालती खूपच म्हातारी होती. ती एकटीच राहत होती. तिला कुणाचाच आधार नव्हता. तिला कधी मदत मिळाली तर तिचं पोट भरायचं, नाहीतर तिला रिकाम्या पोटीत झोपावं लागायचं. आज तर मला वाटतं परत उपाशी पोटी झोपावं लागेल. बाजूचा सुरेश सुद्धा आज नाही आला. मला आता कोणाकडून मदतीची अपेक्षा नाही. मालती असा विचार करता करता झोपून जाते आणि तेव्हाच कोणीतरी दरवाजावर येऊन दरवाजा ठोठावतं. मालती उठते आणि जाऊन दरवाजा उघडते. समोर एक छोटीशी मुलगी एक पिशवी आणि एक मडकं घेऊन उभी असते. अरे बाबू, तू कोण आहेस बाळ आणि एवढ्या रात्री माझ्या दरवाजावर काय करतीये? तुझे आई वडील कुठे आहे? मी देवी आहे. मी तुमच्या मदतीसाठी आले आहे. तुम्हाला उपाशी पोटी झोपावं लागू नये म्हणून मी तुमच्यासाठी जेवण बनवायचे सामान आणि भांडी घेऊन आले आहे. मालती सगळं सामान घेते आणि ती आतमध्ये ठेवायला घेऊन जाते. आणि जेव्हा ती ते सामान ठेवून परत दरवाजाकडे येते तेव्हा ती पाहते काय तर ती मुलगी गायब झालेली आहे.
तिला एकदम आश्चर्य वाटतं की अचानक ती मुलगी तिथून गायब कशी काय झाली. मग ती घराच्या आतमध्ये येऊन जेवण बनवायला सुरुवात करते. जे मडकं ती मुलगी घेऊन आलेली असते ना, त्याच्यातच ती खिचडी बनवायला लागते. ती जेवते आणि तिचं पोट पूर्ण भरतं. पण खिचडी संपतच नाही. ती जितकं खाते त्यामध्ये आणखीन खिचडी यायला लागते. अरे बापरे, ही तर खिचडी संपायचं नावच घेत नाही. मी जेवढं खातीये ते तेवढीच वाढत चाललीये. यामध्ये नक्कीच कोणती तरी जादू असणार आहे. मी एक काम करते, याला झाकून ठेवते. आता मला खूप छान झोप लागेल. मालती झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि जाऊन पाहते तर ते मडकं परत भरलेलं आहे. त्या मडक्यातली खिचडी संपतच नाहीये. मला वाटतंय ही खिचडी जादूची असली पाहिजे. या भांड्यातून ही खिचडी कधी संपतच नाही. देव जाणे ती मुलगी कोण होती आणि हे जादूचं भांड कुठून देऊन गेली. आता मला कधी जेवणाची कमी नाही भासणार आणि मी याच्या मदतीने लोकांनाही आता मी कोणालाही उपाशी पोटी झोपू नाही देणार. मालती ते भांड घेऊन जाते आणि पूर्ण शहरामध्ये तिला जो कोणी भुकेला दिसतो त्याला ती खिचडी देते. म्हातारी मालती अशी सगळ्यांना मदत करते हे पाहून तिच्या शेजारी राहणाऱ्या सुरेशला खूपच आश्चर्य वाटतं आणि त्याला संशय येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मालती रात्री घरी येण्याच्या आधीच तो सुरेश तिच्या घरामध्ये खिडकीमधून गुपचूप घुसतो आणि लपून बसतो. मालती घरी येते. देवदयेने मला ही जादूची खिचडी मिळाली आहे जी कधी संपतच नाही. आधी माझ्या स्वतःच्या जेवणाची आबाळ व्हायची, परंतु आता तर मी दुसऱ्यांनाही पोटभर खाऊ घालते. ही खिचडी किती स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. सुरेश मालतीचं सगळं बोलणं ऐकतो. खिचडीबद्दल जेव्हा तो ऐकतो तेव्हा त्याला त्याबद्दल हाव सुटते. या म्हातारीच्या आयुष्यात आता आणखीन किती दिवस राहिलेत. या जादूच्या मडक्यातली जादूची खिचडी खरं तर माझ्याकडे असायला हवी. जर ती माझ्याकडे असेल तर मला जीवनात कधीच काम करायची गरज नाही पडणार. मला माझ्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं याची चिंता कधीच सतावणार नाही. मी आरामात आयुष्य जगू शकीन. सुरेश ते मडकं चोरायचा फुल प्रूफ प्लॅन बनवतो. मालती जेव्हा झोपते त्यावेळेला तो लपलेल्या जागेतून बाहेर पडतो आणि ते मडकं चोरतो आणि आपल्या घरी परत जातो. सकाळ होते आणि मालती उठते. अरे, माझं जादूच्या खिचडीचं भांड कुठे गेलं? मी काल इथेच ठेवून तर झोपले होते. अरे रामा, कुठे गेलं ते भांड? आता मी लोकांची मदत कशी करू शकेन आणि परत मला उपाशी पोटी झोपावं लागेल. सुरेश तिकडे उठतो आणि जाऊन ते मडकं पाहतो. त्यामध्ये खिचडी भरलेली असते. तो एक चमचा घेऊन येतो. पण सुरेश जेव्हा तो चमचा मडक्यामध्ये घालतो तेव्हा चमचा भरतच नाही. खिचडी दिसत तर असते पण ती तो चमच्यामध्ये घेऊ शकत नाही. अरे, काय जादू होती ही? मी यामधनं खिचडी काढू का शकत नाहीये? विचित्रच आहे हे सगळं. त्या म्हातारी करता तर हे मडकं व्यवस्थित काम करत होतं, पण माझ्याकडे आल्यावर याचं नेमकं काय बिनसलं? सुरेश सारखा त्या मडक्यामधून खिचडी काढण्याचा प्रयत्न करतो पण तो काढूच शकत नाही. त्यामुळे त्याला खूप राग येतो आणि तो ते रागाने मडकं जमिनीवर फेकून देतो. जमिनीवर पडताच ते मडकं फुटून जातं. त्याचा आवाज मालतीच्या घरापर्यंत पोहोचतो. अरे, सुरेशच्या घरातून हा कसला आवाज येतोय? मला जाऊन पाहिलं पाहिजे. मालती आपल्या घरातून जशी बाहेर पडते तिला त्या रात्री आलेली तीच मुलगी परत भेटते. तिला खूप जखमा झालेल्या तिला दिसतात. मालती तिला बघून लवकर तिच्या जवळ जाते. अगं बाळ देवी,
हे तुला काय झालंय? हे अशी दशा कशी झाली तुझी? मी तुझी कशा रीतीने मदत करू? देवी मालतीला सुरेशच्या घरी जाण्यासाठी इशारा करते. मालती धावतच सुरेशच्या घरी जाते आणि बघते तर काय, ते मडकं फुटलेलं आहे. मालतीला तेव्हा सगळं कळून चुकतं. ती ते सगळे तुकडे एकत्र करते आणि आपल्या घरी परत घेऊन येते आणि सोबतच त्या देवीला सुद्धा घरी घेऊन येते. मालतीला समजलेलं असतं की या मडक्याचा आणि त्या देवीचा काहीतरी संबंध आहे. ती ते मडकं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू ते सगळे तुकडे एकत्र करून ती ते जोडते आणि एक चांगलं मडकं तयार करते. तेव्हाच तिला दिसतं की देवीच्या अंगावरचे जखमांचे व्रण सुद्धा बरे होत आहेत आणि पूर्ण बरे झाल्यानंतर, तुम्ही कोण आहात माता? तुम्ही काही साधारण बालिका नाही वाटत मला. मी अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे. मी लोकांना उपाशीपोटी झोपू देत नाही आणि त्यांची मदत करते. आणि जे लोक मनाचे स्वच्छ असतात त्यांच्यावर मी कृपेचा वर्षाव करते. त्यामुळे आणि म्हणूनच मी हे जादूच्या खिचडीचं भांड तुम्हाला दिलं होतं. आणि आता हे तुम्ही तुमच्या जवळच सांभाळून ठेवा आणि तुम्ही तुमच्या हाताने हे भांड ज्या कोणाला द्याल त्यांच्यासाठीही हे अशाच रीतीने काम करेल. आणि ध्यानात ठेवा, कोणालाही उपाशी पोटी झोपू नका देऊ. एवढं म्हटल्यावर ती मुलगी तिकडून गायब होते. मालती हात जोडून सगळं काही ऐकून घेते आणि ती मुलगी गायब झाल्यानंतर बघते की तिकडे पुन्हा एकदा खिचडी बनवण्याचं सामान ठेवलेलं असतं. ती त्या मडक्यामध्ये पुन्हा एकदा खिचडी बनवते. स्वतः तर खातेच, पण बाहेर भुकेलेल्यांचं सुद्धा पोट भरते आणि अशा प्रकारे आयुष्यभर ती परोपकाराचं काम करते. कटकारस्थान करून सुरेशला ते मडकं चोरायचं होतं आणि म्हणूनच सुरेशला अद्दल घडली. सुरेशला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप झाला. म्हणून तो मालतीकडे जाऊन मालतीची माफी मागतो. मालतीही त्याला माफ करते आणि मालती ज्या वेळेला शेवटच्या घटका मोजत असते तेव्हा ती ते मडकं सुरेशला देऊन शेवटचा श्वास सोडते. सुरेश सुद्धा नेहमीच त्या मडक्याचा सदुपयोग करतो. एका मंदिराच्या बाहेर भिकारी बसून भीक मागत असायचा. त्याला खूप भूक लागली होती आणि खूप वेळापासून तिथेच बसला होता, पण त्याला कोणीही भीक नव्हती दिली. देवाच्या नावावर काहीतरी द्या. 2 दिवसापासून काहीच नाही खाल्लंय. देवाच्या नावाने काहीतरी द्या. तेवढ्यात तिथे एका मोठ्या गाडीमधून उतरून 2 लोक येतात. ते दोघंही मित्र असतात. त्यांची नावं आलोक आणि अक्षत असतात. आलोक एक मोठ्या कंपनीचा मालिक असतो आणि अक्षत त्याच्या कंपनीचा पार्टनर असतो. आलोक, तू या वेळेला मला मंदिरात का घेऊन आलाय? काही वेळेनंतर आपली मीटिंग आहे. माझं मन करत होतं की देवाचं दर्शन करून नंतर निघूया. आलोक आणि अक्षत पायऱ्या चढू लागतात. तो भिकारी येऊन अक्षतचा पाय पकडतो. अक्षत खूप घाबरतो आणि तिथून पळू लागतो. आलोक हे सगळं बघतच असतो. साहेब, काहीतरी खायला द्या. काहीतर द्या साहेब, मला खूप भूक लागली आहे. 2 दिवस झाले मी काहीच नाही खाल्लंय साहेब, देऊन द्या. अरे हे काय करतोय? सोड माझा पाय. पूर्ण कपडे खराब करतोय. जा इथून, जा दुसऱ्या कोणाला भीक माग. अरे थांब थांब, तो म्हणतोय तर काहीतरी दे त्याला. अरे आलोक, तुला नाही माहितीये, या लोकांचे हात पाय सगळे ठीक आहेत, तरी पण या लोकांना फ्रीचं खायचं आदत झालीये. हे सगळं धंदा बनवलाय. तू थांब, मी बघतो. आलोक जाऊन भिकारीला बसवतो आणि त्याला खायला काहीतरी देतो. एवढी भूक लागली असती की तो सगळं जेवण खाऊन टाकतो आणि आलोक त्याला विचारतो, काय भाऊ, तुला अशा लोकांना भीक मागून चांगलं वाटतं का? तुझे पाय वगैरे तर सगळे ठीक आहेत. तू तर कुठलं पण काम करून आपलं पोट भरू शकतो. हो साहेब, आधी माझं समोसे विकायची दुकान होती, त्यामुळे माझं जीवन चालायचं. माझी बायको पण माझ्यासोबत होती, पण वेळ अशी बदलली की तिला एक गंभीर बिमारी झाली आणि सगळा पैसा आणि दुकान तिच्या इलाजामध्ये निघून गेला.
पण ती वाचली नाही. आता तिच्या आठवणीमध्ये पागलासारखा फिरत राहतो. माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीये की एखादा नवीन धंदा सुरू करू. त्या भिकारीची कहाणी ऐकून आलोकच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याला त्याची मदत करू वाटते. त्यासाठी बोलतो, तुझ्यासोबत खूप वाईट झाला. मला तुझी मदत करायची आहे. तुला जो पण धंदा करायचा आहे त्यासाठी किती रुपयांची गरज आहे? देव तुमचं भलं कर साहेब. तुमच्यासारखं भलं माणूस मी पहिल्यांदा बघतोय. मला जेवणाचा स्टॉल सुरू करायचा आहे. ठीक आहे, काय बनवायचं आहे तुला? समोस्यांची दुकान तर खूप आहेत. या शहरामध्ये तू काहीतरी वेगळं कर. मी तुला पैसे देणार. जेव्हा तुझं दुकान चालू लागेल तेव्हा मला परत करशील. मला मिसळ पावचं दुकान सुरू करायचं आहे. माझ्या बायकोला सुद्धा मिसळ पाव खूप आवडायचं आणि मी खूप छान मिसळ पाव बनवतो. ठीक आहे, तर चल माझ्यासोबत. आलोक आणि अक्षत त्या भिकारीला त्यांच्या सोबत घेऊन येतात आणि त्याच्यासाठी एक गाडा आणि सगळं सामान खरेदी करतात. त्याच्यावर तो दमदार मटका मिसळपाव या नावाने मिसळपाव विकायला सुरुवात करतो. तो त्याचा गाडा आलोक आणि अक्षता यांच्या ऑफिसच्या खालीच लावतो. या 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 खा, या आणि खा. महाराष्ट्राचा स्पेशल मटका मिसळ पाव. एकदा खान तर पुन्हा पुन्हा याल. या या. मटका मिसळपाव तिथल्या लोकांसाठी एक नवीन डिश होती. त्यासाठी त्या भिकारीच्या गाड्यावरती खूप चांगली गर्दी जमत होती. खूप सगळे माणसं येतात आणि तिथली ती मिसळपाव खूप चवीने खातात. आलोक आणि अक्षत यांच्या कंपनीच्या सगळ्या लोकांचा हे रोजचं रुटीन बनलं जातं आणि सगळ्यांच्या मध्ये मटका मिसळपाव ह्या नावाची चर्चा होऊन जाते. भाऊ, खाली जो ठेला लागलाय तिथला मिसळपाव खाल्ले तू? मी तर आजपर्यंत असं काहीच नाही खाल्लंय. हो भाऊ, ती महाराष्ट्राची फेमस डिश आहे. मला तर खूप आवडली आणि आपल्या घरच्यांसाठी सुद्धा घेऊन गेलो होतो मी. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये राहायचो तेव्हा मला मिळायचे तिथे. घराच्या आठवणी ताजा झाल्या. एक दिवस विदेशवरून खूप मोठा क्लायंट आलोकच्या ऑफिसमध्ये येतो. त्याचं नाव सिद्धार्थ असतं. तोही आलोकचा मित्रच असतो. ज्यावेळेस तो गाडीमधून खाली उतरतो तर त्याला भिकारीचा गाडा दिसतो. तो त्या छोट्याशा गाड्याला बघून हैराण होतो की एवढ्या मोठ्या ऑफिसच्या समोर हा कसला गाडा लावलाय. आणि ह्या ऑफिसमध्ये काम करणारी लोक या गाड्यावरचं जेवण जेवतात. तो जाऊन आलोकला बोलतो, आलोक, तुझ्या एवढ्या मोठ्या ऑफिसमधले लोक एका छोट्याशा ठेल्याचं जेवण का जेवताय? तू आपल्या ऑफिस समोर या ठेल्याला उभं का केलंय? मी असलो असतो ना, या ठेल्याला केव्हाचं इथून हटवून टाकलं असतं. पूर्ण ऑफिसचं लुक खराब करतोय. नाव पण कसं आहे, दमदार मिसळपाववाला. तुमच्या ऑफिसचे लोक मिसळपाव कसे खाऊ शकतात? सिद्धार्थ, मीच त्या मिसळपाववाल्याला आपल्या ऑफिसच्या खाली लावायला सांगितलंय. त्याचं मटका मिसळपाव खूप चांगला आहे. तुझ्या त्याच्या ठेल्याने काय प्रॉब्लेम होतोय? आलोक, तूच विचार कर. आपल्या ऑफिसचं रेप्युटेशन खराब होईल. बाहेरून कोणी येईल आणि बघेल तर काय म्हणेल? तू फक्त एकदा त्याचा मिसळपाव खाऊन तर बघ, नंतर तू बाकी सगळं विसरून जाणार. नाही, मी हे सगळं अनहायजेनिक जेवण नाही जेवत. माहीत नाही कसं बनवतात ते. या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. तो सगळं शुद्ध इस्तेमाल करतो माहितीये, आणि साफसफाईचा सुद्धा विचार करतो. आलोक त्याच्या ऑफिस बॉयला बोलून एक मटका मिसळपाव मागवतो आणि सिद्धार्थला खाऊ घालतो. सिद्धार्थ पहिले तर खायला नको म्हणतो, पण त्याच्या खुशबूमुळे तो जास्त थांबवू नाही शकत स्वतःला. कसं वाटलं सिद्धार्थ? ही महाराष्ट्राची स्पेशल डिश आहे. मी जेव्हा पहिल्यांदा खाल्ली होती तेव्हा मला असं वाटलं होतं की मी आजपर्यंत असं कधीच नाही खाल्लं. हो, हे तर तुम्ही एकदम खरं बोलताय. याचा स्वाद तर एकदम वेगळा आहे. मी पण हे असं पहिल्यांदा खातोय. हा ठेला तुझ्याच ऑफिसच्या खाली का लागलाय? आलोक सिद्धार्थला मिसळपाववाल्याची कहाणी सांगतो आणि सिद्धार्थला आलोकच्या ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात. आलोक, तू हे खूप चुकीचं केलंय. मी काय चुकीचं केलंय? अरे, तू अजून सुद्धा त्या मिसळपावला ठेल्यावरच विकतोय. ही तर खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बनू शकते. इथल्या लोकांसाठी ही डिश बिलकुल नवीन आहे. आपण मिळून याला पूर्ण शहरामध्ये फेमस करूया. चला जाऊन त्या माणसासोबत बोलूया की तो या गोष्टीसाठी तयार आहे की नाही. सिद्धार्थ आणि आलोक जाऊन त्या माणसाला सगळ्या गोष्टी सांगतात आणि त्याला सांगतात की त्याला त्याची रेसिपी सांगावी लागल. हे ऐकून तो खूप जास्त आनंदी होतो.
की त्याच्या पद्धतीने बनवले गेलेले मटका मिसळपाव पूर्ण शहरामध्ये विकले जाणार. ह्यानंतर हळूहळू आलोक त्याची फ्रँचायझी ओपन करत जातो आणि त्याचा मालिक त्या माणसाला बनवतो. त्याची फ्रँचायझी खूप छान चालते. पूर्ण शहरामध्ये दमदार मटका मिसळपाव नावाने खूप सगळी दुकानं ओपन केली जातात आणि पूर्ण शहरामध्ये मटका मिसळपाव फेमस होऊन जातं.